राज्याचं पावसाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे. त्यातच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तब्बल 34 वर्षांनी विधान भवनात आले. यावेळी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि मवियात वादाची ठिणगी पडली. सध्या शिंदेंच्या ऑपरेशन टायगरचा पुढचा अंक येण्याची चर्चा आहे. त्यातच पवारांनी शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं काय घडतंय या भेटीवरून मवियाचे खास करून ठाकरेंच्या सेनेचे नेते काय म्हणाले, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी विधान भवनात भेट दिली. निमित्त होतं ते महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीचं. या बैठकीसाठी विधान भवनात आलेले शरद पवार एकनाथ शिंदेंच्या केबिनमध्ये गेले. त्यांच्यासोबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यस्त होते. पण शरद पवार आल्याचं समजताच त्यांनी बैठक अर्धवट सोडली आणि केबिनमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. जवळपास 15 मिनिटं हे दोन्ही नेते एकत्रित होते. या भेटीनंतर शिंदे पुन्हा बैठकीसाठी गेले. त्यानंतर पवार काही वेळ त्याच केबिनमध्ये बसून त्यांच्या आमदारांसोबत चर्चा करत होते. पण पवार आणि शिंदेंच्या भेटीवरून आता ठाकरेंच्या सेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आधी शिवसेना पक्ष फोडून शिंदेंनी वेगळा गट केला, तर नुकतंच सेनेचे आणखी 6 खासदार फोडत ठाकरेंच्या सेनेला शिंदेंनी धक्का दिला. या पार्श्वभूमीवर पवारांनी शिंदेंची भेट घेण्यावर ठाकरेंची सेना नाराज झाल्याचं बोललं जात आहे. शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, आमचं मन दुखावलंय असं सांगतानाच शरद पवार एनडीए सोबत जाणार नाही असा दावा राऊतांनी केला. ते काय म्हणाले पाहूया. ते एनडीए बरोबर जाणार नाहीत हे मी खात्रीनं सांगतो. सामनात तसा मी अग्रलेख पण लिहिलेला आहे. शरद पवारांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचं मला कारण नाही. मी त्यांना फार जवळून पाहतो. पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ झाली, की ह्या गोष्टीची या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो. बंडखोरी वगैरे म्हणत नाही, ही गद्दारीच आहे. मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना. आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? काय यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत, की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणीही अशा प्रकारचे बैठक? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. गद्दारी ही गद्दारी आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेल्या गद्दारीवर मी त्याच पेशाने बोललो. लक्षात घ्या, गद्दारांना माफी नाही, तरच ह्या महाराष्ट्राला लागलेली गद्दारीची कीड दूर होईल. जर मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर या राज्याची बदनामी होणारच. तर पवारांनी शिंदेंच्या केबिनमध्ये जाणं हा योगायोग होता असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. अशा कुठल्याही प्रकारच्या ज्या चर्चा सुरू आहेत, अशी कुठलीही चर्चा ना विलिनीकरणाची ना भाजपबरोबर एनडीए मध्ये जायची अशी कुठलीही चर्चा नाही. आज सुद्धा तसाच योगायोग होता. फक्त पवार साहेबांना जिथून जायचं होतं त्याच्या जवळ एक दालन होतं, ते एकनाथ शिंदेचं होतं, म्हणून तिथं आम्ही बैठकीला गेलो. एवढाच फक्त विषय, बाकी कुठलाही विषय त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ लावू नये. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेण्यात चुकीचं वाटत नाही असं नाना पटोले म्हटलंय. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक गोष्ट अशी आहे की विरोधक असो की सत्ताधीश असो, महाराष्ट्रामध्ये जे काही असेल, जिथं असेल ते आयुध आम्ही वापरतो. पण या राज्यामध्ये सगळे मिळून मिसळून या राज्याच्या विकासासाठी एकमेकाशी चर्चा करताना आपण पाहिलेलं ते आजच नाही. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल तर भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही. म्हणून त्याच्यामध्ये कोणी काय बोलावं हा विषय नाही. पण महाराष्ट्राचं जे काही राजकारणाचे जे काही
व्यवस्था राहिलेली आहे. त्याला कोणाचा विरोध असेल तर मला माहिती नाही. तर त्या केबिन मध्ये बसणं पवारांसाठी सोयीचं होतं म्हणून तिथं गेलो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. सीमा भाग म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला बेळगाववरनं झालेला सीमावाद हा मिटवण्यासाठी म्हणून शरद पवार साहेब सीमा भागातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंत्रालय म्हणजे विधिमंडळात आले. विधिमंडळात आल्यानंतर ती बैठक संपल्यानंतर आपल्या आमदारांनी कुठे बसायचं एनसीपी शरद पवार गटाच्या पक्षाच्या, तर कोणीतरी सहज सुचवलं ती सर्वात जवळ केबिन ती आहे, तिथनं जिनेत म्हणाले चला जाऊया. स्वतःच्या सोयीसाठी आम्ही गेलो. त्यात कुठला राजकीय हेतू होता तर शून्य. आता त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना एवढं चालणं जमेल का, हे सगळा विचार करून संजय राऊतांनी बोलायला नको होतं. आता ते बोलले त्याच्यावरती मला काही टीका टिप्पणी करायची नाही, पण साधं गणित होतं. जिना जवळ होता, केबिन जवळ होती आणि साहेबांना ते सोयीचं होतं. जे सोयीचं आहे ते साहेबांसाठी आम्ही केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, कोणी एकाने केलेलं नाही. मला वाटतं की राजकारणात असं इतकं वैर म्हणजे आपल्याच प्रकृतीला त्रास होईल इतकं वैर काही कामाचं नाही. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच पवार आणि शिंदेची भेट झाल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय. पवारांसारखा नेता राज्याच्या प्रश्नावर एखाद्या नेत्याची पक्षभेद विसरून भेट घेणं ही नवी बाब नाहीये, पण फोडाफोडीच्या राजकारणानं या भेटीला वेगळंच रूप दिलंय. असं असलं तरी या भेटीनं मवियातल्या घटक पक्षांना, त्यातही ठाकरेंच्या सेनेला ही बाब दुखावणारी आहे असंच दिसतंय. तुम्हाला पवार शिंदेच्या भेटीबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.